नाशिकमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आलाय। मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर अखेर स्थगित झालं आहे। यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आल्याचं म्हटलं जात आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने जल्लोष साजरा केला जातोय। नाशिकमध्ये सुद्धा एकमेकांना पेढे भरवत गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। आपण जो लढा उभा केला तो त्या लढ्याला गेले 7 महिन्यापासून आज यश आलेलं आहे। आता घरी बसणारे अनेक जण मनोज जरांगे पाटलांनी जे काही काल निर्णय घेतले त्यावर टीका टिप्पणी करतीलही, परंतु एक कायद्याचा अभ्यासक म्हणून मी सांगेल की जो अध्यादेश काढण्याचा मसुदा काल शासनाने दिलेला आहे तो अतिशय उत्तम आहे। त्या अध्यादेशाच्या मसुद्याचा जर आपण अभ्यास केला तर निश्चितपणे 2 ते 2.5 कोटी मराठ्यांना या अध्यादेशाच्या माध्यमातून आरक्षण मिळणार आहे। त्याही नंतर मनोज जरांगे पाटलांनी कालच जाहीर केलंय की अद्यापपर्यंत हे आंदोलन संपलेलं नाही। जोपर्यंत सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी दाखले मिळत नाही तोपर्यंत हे आरक्षण चालूच राहणार आहे, आरक्षण लढा चालूच राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।